घटस्फोट का दिला असता ह्याची अक्कल तुला आहे का? वेळ आली ना की तुला सगळ्या प्रश्नांची उत्तर बरोबर देईन बघू. आणि हो तुम्ही आम्हाला काय मंडप घालायचं नाही, जा तुम्ही. हो अजिबात हलायचं नाहीत ना. मी सांगितलंय ना मंडप टाकायला, मंडप टाकायचा माप घ्या चला. तुम्हाला एकदा म्हटलं ना इथं काय मंडप घालायचं नाही, निघा तुम्ही इथनं. अजिबात जायचं नाही, थांबा. मी तुम्हाला म्हणलंय ना हो, थांबा. तुमचं काय एकदा ठरवा. एकदा तुम्ही मंडप घातला ना, नंतर नाही बोललात तर तुम्हाला अडचण होईल. एकदा तुमचं काय ते ठरवा आणि नंतर मला कळवा. हे आमरे, ही तुझी टिव अशी चालू ठेवलीस का नाही तर तुझी दीदी आयुष्यभर बिना लग्नाची राहील. आणि आमचा डीजे बी. मम्मी समजा सोड, पण तू माझं लगीन करण्यासाठी माझी परवानगी घेतली होतीस का? माझा डीजू, आणि तुझ्या परवानगीची काय गरज आहे? आज तुला माहितीये ना तुझ्या मम्मी सारखं चाललेलं असतं, डिच्चू मंचू डिच्चू. का बसा पप्पा. मम्मी मला हे लगीन मान्य नाही. तुम्ही तुमचे किशे भरायला माझं मन मारताय मम्मी. आत्ते, लग्नाच्या वयाच्या पोरावर हात उचलताना तुला लाज वाटत नाही? हे आमरे, रत्ना काटे, आता ही अमृता कसा तुझा काट्यानं काटा काढते ना ते बघच. फक्त थोडे दिवस वाट बघ, तिने स्वतः तुझ्या तोंडावर सांगल की तिला हे लग्न मान्य नाही. आणि त्यानंतर तुझ्या या तोंडावरचा उडलेला रंग बघायला ना लय मजा येईल. का रे, का पाठलाग करताय तुम्ही माझा? हे बघा मॅडम, उगाच काहीतरी गैरसमज करून घेऊ नका. आम्ही तुम्हाला घाबरवण्यासाठी तुमच्या मागे आलो नव्हतो, आणि जर तुम्हाला त्रास झाला असेल तर आम्ही आधीच तुमची माफी मागतो. बोला, काय काम आहे? मॅडम, तुमचा मोबाईल मिळेल का? प्लीज मॅडम, ट्रस्ट मी. तुझा माझं नातं संपवणार, घटस्फोट देणार तुला, तर राजकारणी नाही गँगस्टर होशील. मला सांगा, माझ्या आणि वाघमाऱ्यांच्या भांडणाचे व्हिडिओ तुम्हाला कुठून मिळाले? हे बघ, हे तुला सांगायला मी बांधील नाही. ती माझ्या जॉबची सिक्रेसी आहे. इट्स अ पार्ट ऑफ माय जॉब. आणि मी हो मॅडम, इंग्लिश शब्द जाणून आमच्या डोक्यानं का फिरू. तुमची जशी सिक्रेसी आहे ना, तशी सत्याची वाघमाऱ्याची पण सिक्रेसी. त्यांच्या परवानगीशिवाय तुम्ही कसे काय शूट केले व्हिडिओ? बरं ठीक आहे, शूट केले ते केले, सगळ्यांसमोर कोर्टात कशाला दाखवले? ए, हळू बोलायचं माझ्याशी. एका महिलेशी या आवाजात बोलू शकत नाही तुम्ही. मग मॅडम, आम्ही तुम्हाला नीट विचारतोय तर तुम्ही बी नीट उत्तर द्या की. एकतर स्वतः चोरी करायची आणि वर शिरजोरी दाखवायची. हे बघा, तुम्ही आमचे पर्सनल व्हिडिओ शूट केलेत म्हणून आम्ही तुम्हाला विचारतो. आणि मॅडम, अख्ख्या साताऱ्यात तुम्ही ऐकलंच असेल की मी कोण आहे. ए, मी एक महिला कर्मचारी आहे, ती सुद्धा सरकारी. धमकी देतोय? धमकी दिलीच नाही मॅडम तुम्हाला, आणि देणार पण नाही. कारण आम्ही स्त्रियांचा आदर करतो. आणि नैतिकतेबद्दल तुम्ही आम्हाला सांगू नका. घटस्फोटाची केस जिंकण्यासाठी तुम्ही आमचे पर्सनल व्हिडिओ शूट केले, ते बरोबर होतं का? हे बघा, एखाद्याचे पर्सनल व्हिडिओ विदाऊट परमिशन शूट करणं कायद्यानं गुन्हा आहे. आणि तुम्ही आमचे व्हिडिओ शूट केले नाही. ठीक आहे, मी एक काम करतो की जज साहेबांना भेटतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही आमचे पर्सनल व्हिडिओ विदाऊट परमिशन शूट केले. चल बलमा, पण जज साहेबांना भेटू आणि वकिलांशी बोलू. एक मिनिट. ते व्हिडिओ तुझ्या आईनी आणि मंजूच्या आत्यानी मला मदत केली होती. आता त्यांनी ते तसं का केलं हा जाब तू त्यांना विचार. मी माझं काम केलं. सत्या, मंजूवर पण काहीतरी प्रेशर असणार आहे, त्याशिवाय ती तुला नकार देणार नाही. हे असं का वाटतं तुम्हाला मॅडम? कारण याआधी मी 99 केस लढली, ही माझी 100वी केस आहे. नवरा बायकोंच्या भांडणात नवरा बायको एकमेकांचा तिरस्कार करतात, एकमेकांविषयी वाईट बोलतात. पण मंजू जेव्हा जेव्हा तुझ्याविषयी बोललीये तेव्हा चांगलंच बोललीये. कारण आज सकाळीच आम्ही भेटलो
तेव्हा तुझा विषय काढला, तेव्हाही मंजू तुझ्याविषयी चांगलंच बोलली, कौतुक करत होती तुझं. हे बघा, मी पुन्हा एकदा सांगतेय, मी फक्त माझं काम केलंय. सॉरी मॅडम, आम्ही तुमचा पाठलाग केला आणि तुम्हाला असं त्रास दिला. आणि थँक्यू सो मच आमची मदत करण्यासाठी. ठीक आहे, येते मी. सत्या, मंजूवर पण काहीतरी प्रेशर असणार आहे, त्याशिवाय ती तुला नकार देणार नाही. पल्मा, आता तर देवयानी मॅडम स्वतः बोलल्या की वाघमारेंची काहीतरी मजबुरी होती म्हणून त्यांनी मला नकार दिला. तरी मी वाघमारेंना किती वेळा विचारत होतो की वाघमारे काय झालंय, काय झालंय, काय झालंय, पण नाही, वाघमारेंनी मला काहीच सांगितलं नाही. याचा अर्थ काहीतरी गडबड आहे. बल मग आता पुढे काय करायचं? पण मंजू जेव्हा जेव्हा तुझ्याविषयी बोललीये तेव्हा चांगलंच बोललीये. ए सत्या, अरे पुढं काय करायचं? त्या अधिकारी मॅडमला आपण धमकी देऊन आलोय, आता काय करायचं मग? चल बलमा, पुढं चल तुला सांगतो, उठ. तुला अंतरत नाही, एकेकाळी मी असाच होतो हिरो सारखा. हो काय हो, आणि आता दिसतंय लक्ष्मीकांत बेर्डे सारखा, पण आधी अंकुश चौधरी सारखा होतो मी. हो, 6 पॅक होते, आता फॅमिली पॅक झालाय, सोडून दे. पण तुला सांगतो, असला डेअरिंग बंद होतो का नाही, अशी लाथ मारून दरवाजा तोडायचो. हे असंच. हो आत्याबाई, खरं खरं सांगा, तुम्ही वाघमारेंना अशी काय धमकी दिली की त्यांनी घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सह्या केल्या? हो बोला की. आमच्या भांडणाचे व्हिडिओ त्या देवयानी मॅडमला तुम्हीच दिले ना? बोला की आत्याबाई. इतर वेळेला तुमचं तोंड लई चुरू चुरू चालतं ना, मग आता कशी दातखळी बसली तुमची? बोला की, बोला म्हणतोय. काय म्हणतोय मी? होय, त्या बाई तुम्ही हा बघ सत्या, नाहीतरी